नमस्कार. सीटेट 2022-23 साठी आपण मराठी या भाषेचे पेडागॉजीचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. तर पहा याआधी आपण 3 व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे पेडागॉजीचे प्रश्न बघितलेले आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी भाषा पेडागॉजीचे आपण 22 डिसेंबर रोजी झालेल्या पेपर 2 मधील भाषा दुसरी मराठी तर या भाषेचे महत्त्वाचे 15 प्रश्न अभ्यासणार आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरसाठी हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर आतापर्यंत तुम्ही बघितले की पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये बरेच कॉमन प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बघत चला, व्हिडिओ लाईक करत चला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीटेटच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. प्रश्न पहिला आहे, भाषा शिक्षणाच्या संदर्भात राष्ट्रीय पाठ्यक्रम योजना 2005 मधील पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा या ठिकाणी राष्ट्रीय पाठ्यक्रम योजना, राष्ट्रीय अभ्यासक्रम योजना 2005 NCF 2005 याच्यावरती बरेच प्रश्न विचारले जातात. पाठीमागे सुद्धा तुम्ही बघितलं असेल की याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता. तर बघा या ठिकाणी सर्व मुले शाळा शिक्षणाची सुरुवात मातृभाषेत करतात आणि पुढे शाळेत 10 वर्षांमध्ये 2 जादा भाषा आत्मसात करतात. सर्व मुले राज्यातील भाषा इंग्रजी आणि एक परकीय भाषा शिकतात. सर्व मुले शाळा शिक्षणाची सुरुवात राज्याने ठरवलेल्या भाषा माध्यमातून करतात आणि पुढे शक्य तितक्या भाषा शिकतात. सर्व मुले वरच्या इयत्तेत जाण्यासाठी इंग्रजी शिकतात. तर प्रश्न समजून घ्या की भाषा शिक्षणाच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे की भाषा शिक्षणाच्या संदर्भात NCF 2005 मधील कोणतं विधान बरोबर आहे? तर NCF 2005 मध्ये भाषा शिक्षणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की जी सर्व मुले आहेत तर ती शाळा शिक्षणाची सुरुवात करत असताना मातृभाषेतून करतात किंवा या ठिकाणी करतील आणि पुढे शाळेत 10 वर्षामध्ये 2 जादा भाषा ते आत्मसात करतात. म्हणजे या ठिकाणी जे काही त्रिभाषा सूत्र आहे तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये शाळाची जी काही सुरुवात आहे विद्यार्थ्यांची ती मातृभाषेतून होत असते आणि त्याच्यानंतर 10 वर्षामध्ये ज्या काही 2 भाषा असतात तर त्या ठिकाणी आत्मसात केल्या जातात. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे, भाषा वर्गात साहित्याचे अध्यापन केल्याने कोणते उद्दिष्ट साध्य होते? भाषा वर्गामध्ये साहित्याचं जर अध्यापन केलं, काही कादंबरी वगैरे असतील, कथा असतील, तर यांचं अध्यापन केलेले कोणतं उद्दिष्ट या ठिकाणी साध्य होत असतं? भाषा शिक्षण, चिंतन आणि व्याकरण विकास होतो. भाषा शिक्षण सामाजिक व सांस्कृतिक विषय समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ होते. नीतिमूल्यांमध्ये वाढ, लेखक त्याचा काळ आणि त्याच्या कार्याविषयी माहिती मिळते. पुढे लेखक होण्यास मदत होते. तर बघा भाषा वर्ग आहे याच्यामध्ये आपण साहित्याचा अध्यापन करत असतो. तर साहित्याचं अध्यापन केल्याने नेमकं कोणतं उद्दिष्ट यापैकी साध्य होत असतं? तर बघा या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये बऱ्याच जे काही कथा वगैरे आहेत, वेगवेगळ्या कविता आहेत, तर यांचा या ठिकाणी समावेश केलेला असतो आणि अशा प्रकारे साहित्याचं अध्यापन केल्याने कोणते उद्दिष्ट साध्य केलं जातं? तर याच्यामधून बघा भाषा शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषय समजून घेण्याच्या क्षमतेमध्ये याच्यामधून वाढ होत असते आणि ही वाढ व्हावी हे उद्दिष्ट साध्य व्हावे यासाठीच हे भाषा वर्गामध्ये साहित्याचं अध्यापन या ठिकाणी केलं जातं. तर भाषा शिक्षण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषय समजून घेण्याच्या क्षमतेत वाढ आणि याच दृष्टीने जे काही धडे वगैरे असतात, जे काही पाठ असतात, ज्या कविता असतात, तर त्या या ठिकाणी समाविष्ट केलेल्या असतात. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा आहे, पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून मुद्रित भाषा समृद्ध पर्यावरण तयार करण्यास मदत मिळते? तर मुद्रित भाषा समृद्ध पर्यावरण म्हणजे भाषा समृद्ध असं वातावरण, वर्गात वस्तूंची नावे लिहून त्यांना वस्तूवर चिटकवणे, मुलांना वस्तूंची नावे त्यांच्या भाषेत सांगण्यास सांगणे, मुलांना खाली नावे असलेले चित्रफित दाखवणे, वर्गात प्रिंटर उपलब्ध करून देणे. आता या ठिकाणी बघा मुद्रित भाषा समृद्ध पर्यावरण किंवा वातावरण म्हणजे नेमकं काय तर हे समजून घ्या. तर बघा समजा या ठिकाणी एखादा वर्ग आहे तर त्या वर्गामध्ये या ठिकाणी मुद्रित म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया लिहिलेलं म्हणजे ते विद्यार्थ्यांना दिसलं पाहिजे अशा प्रकारचं वातावरण म्हणजे आपण या ठिकाणी बऱ्यापैकी लिहिलेले जे तक्ते वगैरे असतात ते चिटकवतो किंवा भिंतीवरती जे काही तक्ते वगैरे आहेत तर त्या ठिकाणी आपण पेंट करून घेतो किंवा या ठिकाणी ज्या भिंती आहेत त्या आपण त्याच्या प्रकारच्या करत असतो. म्हणून या ठिकाणी जे मुद्रित भाषा समृद्ध पर्यावरण आहे तर ते या ठिकाणी तयार करण्यास मदत मिळते. तर तो जो काही उपक्रम असणार आहे तर तो यापैकी बघा वर्गामध्ये वस्तूंची नावे लिहून त्यांना वस्तूंवरती चिटकवणे म्हणजे या ठिकाणी वस्तू आणायच्या आणि त्या वस्तूवरती नावं लिहून त्याच्यावरती चिटकवायचे. म्हणजे काय होणार आहे
तर विद्यार्थी या ठिकाणी ती वस्तू बघतील आणि त्या वस्तूचं नेमकं नाव काय आहे तर ते या ठिकाणी त्यांना समजणार आहे, ते वाचणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे मुद्रित भाषा समृद्ध पर्यावरण आहे, जे वातावरण आहे, तर ते या उपक्रमामुळे या ठिकाणी तयार होणार आहे आणि या ठिकाणी साहजिकच विद्यार्थ्यांची नजर आहे त्या वस्तूंवरती नेहमी पडेल. नेहमी त्या वस्तूंची नाव वाचली जातील आणि विद्यार्थ्यांचा जो शब्दसंग्रह आहे तो वाढणार आहे. म्हणून या ठिकाणी जे मुद्रित भाषा समृद्ध वातावरण आहे तर ते अशा प्रकारे तयार केलं जातं. अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे अभ्यासक्रमापलीकडे भाषा LAC म्हणजे काय? तर आता LAC म्हणजे अभ्यासक्रमापलीकडे भाषा किंवा LAC म्हणजे लँग्वेज अक्रॉस क्युरिक्युलम. तर लँग्वेज अक्रॉस ऑफ क्युरिक्युलम. तर याचा अर्थ होतो अभ्यासक्रमापलीकडे भाषा म्हणजे या ठिकाणी जी भाषा आहे ती अभ्यासक्रमापलीकडची असावी. तर म्हणजे यापैकी काय? आशय वर्गात भाषा शिक्षण, भाषा वर्गात भाषा शिक्षण, अभ्यासक्रमाशी भाषा संबंध जुळवणे की भाषा आणि संस्कृती अध्ययन. तर बघा अभ्यासक्रमापलीकडे भाषा असणं म्हणजे नेमकं काय? याच्यावरती आपण पाठीमागे प्रश्न बघितलेला आहे. थोडक्यात काय? तर या ठिकाणी जी भाषेच्या अध्ययनामध्ये किंवा भाषेमध्ये जे काही भाषा आहे तर तेवढीच न शिकणं, तर त्या पलीकडे जाऊन इतर जे काही विषय आहेत त्या विषयांचा संदर्भ देऊन ते विषय शिकवत असताना भाषेचा संदर्भ देऊन जी काही भाषा आहे तर ती शिकणं म्हणजे अभ्यासक्रमापलीकडे भाषा शिकणं. म्हणजेच या ठिकाणी भाषेच्या अभ्यासक्रमापुरतीच भाषा न शिकणं, तर इतर विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा भाषेचा या ठिकाणी अभ्यास करणं म्हणजे या ठिकाणी लँग्वेज अक्रॉस ऑफ क्युरिक्युलम यालाच अभ्यासक्रमापलीकडे भाषा असं म्हटलं जाईल. म्हणजेच आशय वर्गात भाषा शिक्षण. आशय वर्गामध्ये भाषा शिक्षण ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर बघा भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही? ठरवलेल्या भाषेला पुरेसा वेळ दिला तर प्रत्येकाला भाषा शिकणे सोपे जाते. तर बघा भाषाचं शिक्षण आहे तर त्याच्यामध्ये हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, की जर ठरवलेल्या भाषा एखादी भाषा असेल त्या भाषेला पुरेसा वेळ दिला तर प्रत्येकाला भाषा ठिकाणी शिकणे सोपे जाते. इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्या भाषेला पुरेशी संधी दिली गेली, शिकण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला तर या ठिकाणी ती प्रत्येकाला भाषा शिकता येते, ते सोपं जाईल. म्हणजे या ठिकाणी हे विधान बरोबर आहे. भाषा शिकणे ही वेळ घेणारी बाब आहे. म्हणजे या ठिकाणी जर भाषा शिकायची असेल तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ जातो. तर या ठिकाणी अगदी हे बरोबर आहे, कारण भाषा या ठिकाणी महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये या ठिकाणी शिकताच येईल असं नाही. कारण याच्यामध्ये नेहमी अपडेशन होत असतं. जो काही शब्दसंग्रह आहे तो जसा वाढेल तसं या ठिकाणी भाषेमध्ये चांगल्या प्रकारे विकास होतो. भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात करता येते, चांगल्या प्रकारे शिकता येते. म्हणजेच भाषा शिकणे ही वेळ घेणारी या ठिकाणी बाब आहे. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर येईल. भाषा शिकणे म्हणजे अर्थ लावणे हे सुद्धा विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे. भाषा शिकतो म्हणजे काय होतं? तर आपण जो काय अर्थ आहे तो अर्थ या ठिकाणी लावायला शिकत असतो. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर आहे. चौथं विधान भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणं गरजेचं आहे. आता या विधानामध्ये जे काही म्हटलेलं आहे की भाषा शिकण्यासाठी व्याकरण शिकणं गरजेचंच आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही 5 वर्षाचं मुलं असतं ते सुद्धा चांगल्या प्रकारे भाषा बोलू शकतं. मग आपण या ठिकाणी 5 वर्षाच्या मुलाला जे व्याकरण आहे ते व्याकरण शिकवतच नाही किंवा शाळेमध्ये जी मुलं येतात तर त्यांची भाषा सुद्धा चांगल्या प्रकारे असते, चांगल्या प्रकारे भाषा बोलतात, परंतु त्यांना व्याकरणाचा कोणत्याही प्रकारचा गंध नसतो. म्हणजेच याचाच अर्थ भाषा शिक्षणाच्या संदर्भामध्ये भाषा शिकण्यासाठी जे व्याकरण शिकणं गरजेचं आहे तर ते या ठिकाणी पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी याचं आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे भारतीय परिस्थितीतील 12 वर्षांच्या मुलाला जर जर्मन किंवा फ्रेंच भाषा शिकवली तर त्याला काय म्हणता येईल? आता ठिकाणी बघा, भारताच्या परिस्थितीमधील 12 वर्षाचं मुलं आहे आणि त्या मुलाला जर्मन किंवा फ्रेंच भाषा आपण शिकवली तर त्याला खालीलपैकी काय म्हणता येईल? त्याला भाषा शिक्षण म्हणता येईल, भाषा ग्रहण म्हणता येईल, भाषा अभ्यास शिक्षण म्हणता येईल की भाषेत भर घालणं म्हणता येईल. आता या ठिकाणी बघा भारताची परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमधील जे 12 वर्षाचं मुलं आहे तर त्या मुलाने त्याची जी काही मातृभाषा आहे ती मातृभाषा या ठिकाणी ग्रहण केलेली असणार आहे. आता 12 वर्षाच्या मुलाला एखादी जर्मन किंवा फ्रेंच भाषा शिकवायची आहे. अर्थातच अशा प्रकारे याला भाषा शिक्षण असं म्हटलं जाईल.
कारण लक्षात घ्या या ठिकाणी जर त्या मुलाचा जो काही वयाचा कालावधी आहे तो जर कमी असेल म्हणजे आपण म्हणूया 2-3 वर्षांचा असेल, तर त्या ठिकाणी त्याची कदाचित भाषा ग्रहण सुद्धा झालं असतं. परंतु या ठिकाणी त्याचं आता भाषा ग्रहणाचा जो काही कालावधी आहे, तो जवळपास संपून गेला आहे. 12 वर्षाचं मुलं आहे, तो शाळेमध्ये जात आहे. म्हणजेच कोणतीही भाषा त्याला आपण जर शिकवली, तर त्या ठिकाणी ते भाषेचं शिक्षण होणार आहे, ना की त्या ठिकाणी भाषेचं ग्रहण होईल. भाषेचं ग्रहण हे या ठिकाणी जो काही कमी टप्पा असतो म्हणजे आपण म्हणूया 5 वर्षाचा जो काही कालावधी असतो त्यापेक्षा कमी, तर त्याच्यामध्ये भाषेचं ग्रहण होत असतं. भाषा ही नैसर्गिकरित्या ग्रहण केली जाते. त्याला भाषा ग्रहण असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी बघा काय होणार आहे, जी जर्मन किंवा फ्रेंच भाषा या ठिकाणी शिकवली जाणार आहे, त्याला भाषेचं शिक्षण असं म्हटलं जाईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे 8वी इयत्तेच्या वर्गात प्रवास वर्णनावर चर्चा केल्यानंतर शिक्षिका मुलांची इच्छा असो वा नसो, त्याच्या आशयावर चर्चा घेण्याचा उपक्रम ठरवते. तर या उपक्रमाला काय म्हणता येईल? नियुक्त कार्य आधारित उपक्रम, भाकीत उपक्रम, समीक्षात्मक उपक्रम उत्तेजन की चर्चा उपक्रम. आता या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे? इयत्ता 8वीचा वर्ग आहे आणि 8वीच्या वर्गामध्ये प्रवास वर्णनावरती चर्चा झालेली आहे. ही चर्चा झाल्यानंतर शिक्षिका मुलांची इच्छा असो वा नसो, म्हणजे या ठिकाणी आता पुढे एखादा उपक्रम घ्यायचा आहे, त्यासाठी मुलांची इच्छा आहे किंवा नाही याचा विचार न करता त्याच्या आशयावरती चर्चा घेण्याचा उपक्रम या ठिकाणी ठरवते. म्हणजे प्रवास वर्णनाचं जे काही चर्चा झालेली आहे, त्याच्यामधून जो काही आशय निघालेला आहे, त्या आशयावरती परत चर्चा घेण्याचा उपक्रम या ठिकाणी ती ठरवते. या ठिकाणी लक्षात घ्या, उपक्रम घेण्याचा ठरवते, तर या उपक्रमाला काय म्हणता येईल? म्हणजे नियुक्त कार्य आधारित उपक्रम, असाइन टास्क बेस्ड ॲक्टिव्हिटी म्हणता येईल. भाकीत उपक्रम म्हणजे फोरकास्ट ॲक्टिव्हिटीज, की समीक्षात्मक उत्तेजन म्हणता येईल, की चर्चा उपक्रम असं म्हणता येईल. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जे प्रवास वर्णन आहे त्याच्यावरती चर्चा केलेली आहे. आता मुलांची इच्छा असो किंवा नसो, त्याच्या आशयावरती एक चर्चा घेण्याचा उपक्रम या ठिकाणी शिक्षिकेने ठरवलेला आहे. ठरवलेला आहे म्हणजे या ठिकाणी एक भाकीत केलेलं आहे. मुलांची इच्छा असो किंवा नसो, तर त्यासाठी मुलांना तयार केलेलं नाही. लक्षात घ्या, मुलांना तयार केलेलं नाही म्हणजे एखाद्या मुलाची इच्छा असेल किंवा नसेल, किंवा सर्व मुलांची इच्छा असेल किंवा नसेल, तर असं या ठिकाणी ते ठरवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया एक फोरकास्ट ॲक्टिव्हिटी किंवा या ठिकाणी एक भाकीत असा उपक्रम घेण्याचं त्या शिक्षिकेने ठरवलेलं आहे. याला भाकीत उपक्रम असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे, भाषेचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे काय? तर बघा, सायंटिफिक एखादा भाषेचा अभ्यास करणं म्हणजे खालीलपैकी काय येणार आहे? भाषाशास्त्र, लिंग्विस्टिक्स, शास्त्रीय भाषा, क्लासिकल लँग्वेज, व्याकरण की चर्चा अभ्यास. आता एखाद्या भाषेचा वैज्ञानिक पद्धतीने सायंटिफिक स्टडी करणं म्हणजेच या ठिकाणी त्याला भाषाशास्त्र किंवा लिंग्विस्टिक्स असं म्हटलं जातं. त्या भाषेचा सायंटिफिक स्टडी करणं म्हणजे लिंग्विस्टिक्स किंवा भाषाशास्त्र असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती पद्धती असे मानते की सर्व माणसांना जन्मतःच भाषेला नियंत्रित करणाऱ्या नियमांची आणि मानकांची माहिती असते व भाषा एकमेकींसारख्याच असतात? सार्वत्रिक व्याकरण पद्धती, युनिव्हर्सल ग्रामर पॅटर्न, व्याकरण भाषांतर पद्धती, नियुक्त कार्याधारित भाषा शिक्षण की उत्तर विधी म्हणजे मेथड्स ऑफ रिस्पॉन्स. आता या ठिकाणी बघा प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात म्हणजे जे काही मूल आपली मातृभाषा आत्मसात करतं न शिकवता, तर त्या आत्मसात करण्याच्या संदर्भात या ठिकाणी हे म्हटलेलं आहे की पुढीलपैकी कोणती पद्धती असे मानते, खालीलपैकी कोणती पद्धती असं मानतं की सर्व माणसांना जी काही भाषा आत्मसात करतात, तर त्या सर्व माणसांना जन्मताच भाषेला नियंत्रित करणाऱ्या नियमांची म्हणजे एखाद्या भाषेला नियंत्रित करणारे जे काही नियम आहेत किंवा जे काही मानकं असतात त्यांची माहिती असते आणि ज्या काही सर्व भाषा असतात त्या एकमेकींसारख्याच असतात. म्हणजे इंग्रजी भाषा असेल, मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, सर्व ज्या काही भाषा असतात त्या एकमेकांसारख्याच असतात आणि ती भाषा जे ग्रहण करतात म्हणजे इंग्रजी भाषा जे ग्रहण करतात किंवा जे आत्मसात करतात, ज्यांची मातृभाषा असेल, तर त्यांना त्या इंग्रजी भाषेचे नियम असतील किंवा जे मानके असतात, तर ते सर्वांना माहिती असतात. म्हणजे कोणत्या ठिकाणी ती भाषा कशी बोलायची, मराठी भाषा आपण कशाप्रकारे वापरायची, तर हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती असतं.
तर हे जन्मतःच असतं. या ठिकाणी हे शिकवावं लागतं असं नाही. कारण या ठिकाणी बघा आपण शाळेत आल्यानंतर आपल्याला व्याकरण शिकावं लागतं. जे काही नियम आहेत ते नियम माहिती करून घ्यावे लागतात. परंतु त्याच्या आधी सुद्धा आपल्याला जे काही नियम वगैरे असतात ते आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतात. म्हणजे थोडक्यात काय, तर समजा एखादं वाक्य आहे, की "आई मला पाणी दे." तर या ठिकाणी हे शिकवायची गरज नाही. तर ते जे काही मूल आहे, ते या ठिकाणी ऑटोमॅटिकली आत्मसात करते. वाक्य त्या ठिकाणी बोलतं. म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलाला जे काही व्याकरणाचे नियम आहेत, म्हणजे ते जे काही वाक्य आहे, ते वाक्य कशाप्रकारे बोलायचं, ते नियम की जे मानक आहेत, ते बऱ्यापैकी त्याला माहिती असतात. म्हणजे या ठिकाणी जी पद्धत असते, तर त्या पद्धतीला सार्वत्रिक व्याकरण पद्धती असं म्हटलं जातं. युनिव्हर्सल ग्रामर पॅटर्न असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या, जन्मतःच माणसामध्ये ज्या काही भाषा नियंत्रित करणारे जे नियम असतात किंवा जे मानके असतात, तर ती या ठिकाणी लोकांना किंवा माणसांना ते जन्मतःच माहिती असतात. उपजतच त्या ठिकाणी माणसामध्ये त्याचे गुणधर्म असतात. त्याला सार्वत्रिक व्याकरण पद्धती असं त्या भाषेची पद्धतीला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे? या ठिकाणी आपण पाठीमागे बघितलं, की कोणतं विधान बरोबर नाही. तर आता या ठिकाणी एकच विधान सांगायचंय, कोणतं विधान बरोबर आहे. तर बघा आता या ठिकाणी जर व्यक्ती एका भाषेचा चांगला वाचक असेल, तर ती शिकत असलेल्या दुसऱ्या भाषेची पण चांगली वाचक असू शकते. तर या ठिकाणी त्यानंतर दुसरं विधान, पहिली भाषा दुसरी भाषा शिकण्यात अडथळा ठरते. अनेक भाषा शिकणे म्हणजे शिकणाऱ्यासाठी कष्टसाध्य ठरते. स्वतःची भाषा बोलणाऱ्याचे उच्चारण अचूक ठरते. तर बघा या ठिकाणी भाषा शिक्षणाच्या संदर्भात बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. जे पहिलं विधान आहे ते काय सांगतं, की जर एका भाषेचा चांगला वाचक असेल, म्हणजे या ठिकाणी एखादी व्यक्ती आहे, समजा आपण मराठी भाषा चांगल्या प्रकारे वाचन करतो किंवा एखादा विद्यार्थी, एखादी व्यक्ती इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे वाचते किंवा एखादी व्यक्ती हिंदी भाषा चांगल्या प्रकारे वाचते. तर थोडक्यात काय, तर एखादी व्यक्ती एका भाषेचा चांगला वाचक जर असेल, तर ती शिकत असलेल्या दुसऱ्या भाषेची पण चांगली वाचक असू शकते. म्हणजे काय, एक भाषा जर चांगली वाचायला येत असेल, तर दुसरी भाषा सुद्धा त्या ठिकाणी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे वाचायला येणार आहे. तर हे जे काही विधान आहे त्या ठिकाणी अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या. नंतर दुसरं विधान बघा, की पहिली भाषा दुसरी भाषा शिकण्यात अडथळा ठरते, असं या ठिकाणी अजिबात नसतं. एखादी जी पहिली भाषा आहे, तर ती शिकल्यानंतर दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्या ठिकाणी ती अडथळा ठरत नाही. तर त्या ठिकाणी एक परस्पर पूरक ठरत असते. म्हणून अडथळा ठरते, तर हे चुकीचं आहे. अनेक भाषा शिकणे म्हणजे शिकणाऱ्यासाठी कष्टसाध्य असते. म्हणजे जर एकापेक्षा जर जास्त भाषा शिकायच्या असतील, तर त्या ठिकाणी त्या कष्टसाध्य ठरतात का? तर नाही. एकापेक्षा जर अनेक भाषा शिकायच्या असतील, तर त्या ठिकाणी उलट आपल्याला एका भाषेमुळे दुसऱ्या भाषा शिकण्यामध्ये ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे फलदायी ठरत असतात. ते कष्टसाध्य नसते. नंतर स्वतःची भाषा बोलणाऱ्याचे उच्चारण अचूक असते. तर असं सुद्धा या ठिकाणी बिलकुल नसतं. एखाद्याला बघा स्वतःची जर भाषा असली तरी सुद्धा त्याचं उच्चारण चांगलं येईलच असं नसतं. म्हणून या ठिकाणी हे विधान सुद्धा चुकीचं आहे. तर पहिलं विधान, की जर व्यक्ती एका भाषेचा चांगला वाचक असेल, तर ती शिकत असलेल्या दुसऱ्या भाषेची पण चांगली वाचक असू शकते. तर हे विधान या ठिकाणी भाषेच्या शिक्षणाच्या संदर्भात बरोबर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे, शिक्षिका भाषेतून निर्देश देते आणि मुले त्याला शारीरिक हालचालीतून प्रतिसाद देतात. तर बघा या ठिकाणी शिक्षिका भाषेमधून म्हणजे बोलून काहीतरी निर्देश देते किंवा सूचना देते आणि मुले त्याला काय करतात, शारीरिक हालचालीमधून प्रतिसाद देतात. म्हणजे खानाखुणा करून त्या ठिकाणी ते प्रतिसाद देतात, शारीरिक हालचाली करतात. तर ही जी समग्र शारीरिक प्रतिभाव पद्धती आहे, तर ती कोणत्या गटात येते? तर या ठिकाणी बघा काय आहे या ठिकाणी शारीरिक हालचालीतून प्रतिसाद. शारीरिक हालचालीमधून काय करायचं आहे विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यायचा आहे आणि शिक्षिका त्या ठिकाणी भाषेतून निर्देश देतात. तर ही समग्र शारीरिक प्रतिभाव पद्धती म्हणजे TPR तर कोणत्या गटात येणार आहे? अधिज्ञानात्मक पद्धती, ज्ञानात्मक पद्धती, प्रभावात्मक पद्धती की स्मरणोपकारी पद्धती. आता या ठिकाणी काय होतंय, की शिक्षिका निर्देश देतात, की या ठिकाणी अशा प्रकारे
करा. म्हणजे थोडक्यात आपण काय करतो, कवायत प्रकार सुद्धा आपला हालचालीचा एक प्रकार आहे. आपण या ठिकाणी खडे प्रकार असतील, बैठे प्रकार असतील, त्याच्यामध्ये आपण 1, 2 अशा प्रकारे तोंडी निर्देश देतो. त्याप्रमाणे विद्यार्थी हालचालीमधून जे प्रतिसाद आहेत तर ते देतात. तर या ठिकाणी काय होतं, आपण आधी ते शिकवलेले असतात. 1 म्हटल्यानंतर तो जो काही प्रकार सुरू झाला, 1 म्हटलं की तुम्ही कोणती कृती करायची, 2 म्हटले की कोणती कृती करायची. त्याप्रमाणे विद्यार्थी त्या ज्या काही कृती आहेत, शारीरिक ज्या काही हालचाली आहेत त्या करत असतात. तर ही जी काही समग्र शारीरिक प्रतिभावान पद्धती असते, जी काही टीपीआर पद्धती असते, तर ती स्मरणोपकारी पद्धती याच्यामध्ये मोडते. म्हणजे त्याच्यामध्ये आठवून आपल्याला ज्या काही शारीरिक हालचाली आहेत त्या कराव्या लागतात. याला स्मरणोपकारी पद्धती असं म्हटलं जाईल किंवा या गटामध्ये ही समग्र शारीरिक प्रतिभावान पद्धती येणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येईल. प्रश्न पुढचा आहे, इयत्ता 6वीची शिक्षिका शब्दसंग्रह उपक्रमासाठी आपल्या घरातील वस्तू आणते. सुरुवातीला ती हा उपक्रम 4 मुलांच्या एका गटात राबवते व पुढे संपूर्ण वर्गात राबवते. भाषा शिक्षणाच्या संदर्भात या सामग्रीला काय म्हणतात? आता या ठिकाणी बघा, सामग्री शिक्षिकेने वर्गात आणलेली आहे. इयत्ता 6वीचा वर्ग आहे. शिक्षिका काय करते? शब्दसंग्रह उपक्रम शिकवायचा आहे. बघा, या ठिकाणी याच्यावरती आपण प्रश्न बघितलेला आहे. शब्दसंग्रह शिकवायचा आहे. नदी, पाऊस आपण ते बघितलं होतं. तर शब्दसंग्रह उपक्रमासाठी आपल्या घरामधील काय करते? वस्तू आणते. शब्दसंग्रह शिकवायचा आहे, शब्द शिकवायचे आहे, त्यासाठी आपल्या घरातील ज्या काही वस्तू आहे ते घेऊन येते. सुरुवातीला हा जो काही उपक्रम आहे हा 4 मुलांच्या एका गटामध्ये राबवते. 4 मुलांचा एक गट आहे आणि त्याच्यामध्ये हा जो काही उपक्रम आहे तो राबवला जातो. नंतर या ठिकाणी हा जो उपक्रम आहे तो पूर्ण वर्गाभर राबवला जातो. तर भाषा शिक्षणाच्या संदर्भात या सामग्रीला, ही जी काही सामग्री आणलेली आहे घरामधून, त्या सामग्रीला काय म्हटलं जाईल? शिक्षणासाठी घरगुती सामान आणलेलं म्हणून रेलिया, भाषा शिक्षणशास्त्राची सामग्री की ऑनोमॅटोपोइया. या ठिकाणी याला, या सामग्रीला काय म्हटलं जाईल? शब्दसंग्रह शिकवण्यासाठी जी काही घरातून वस्तू आणली जाते त्या वस्तूंना नेमकं काय म्हटलं जाईल? तर बघा, याच्यावरती आपण प्रश्न बघितलेला आहे. ज्या काही प्रत्यक्षात वस्तू या ठिकाणी वर्गामध्ये आणल्या जातात आणि त्याच्यानंतर शब्दसंग्रह शिकवला जातो किंवा त्या वस्तू या ठिकाणी दाखवून त्या वस्तूबद्दल काही माहिती दिली जाते किंवा उदाहरणं दिली जातात. तर त्या वस्तूंना, त्या सामग्रीला रेलिया असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. रेलिया म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू, वास्तविक वस्तू या ठिकाणी विद्यार्थ्यांसमोर आणणे आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढीला लागणार आहे. त्याला रेलिया असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे, पाठ्यपुस्तकात कथा, कविता, नाटक व इतर लेखन प्रकार असतात. तर अशा प्रकारची लेखन सामग्री निवडणे योग्य ठरते कारण ती अधिकृत आणि सहज भाषेत असते. पाठ्यपुस्तकात वापरण्यासाठी ती लिहिलेली असते. सुप्रसिद्ध लेखकाने ती लिहिलेली असते. सहज सोप्या भाषेत असते. तर बघा, प्रश्न आहे 13वा क्रमांकाचा, की पाठ्यपुस्तकामध्ये कथा असतात म्हणजे गोष्टी असतात, कविता असतात, काही नाटक असतात आणि इतर जे काही लेखन प्रकार आहेत ते सुद्धा असतात. काही प्रवास वर्णने वगैरे असतात, काही ललित लेख असतात. तर हे नेमकं त्या पाठ्यपुस्तकामध्ये का असतं? तर अशा प्रकारची काही लेखन सामग्री आहे ती या ठिकाणी निवडणे योग्य का ठरतं? त्याचं कारण काय? तर अशा प्रकारची सामग्री असते ते त्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणं किंवा निवडणं योग्य असतं. याचं कारण म्हणजे ती अधिकृत आणि सहज भाषेत लिहिलेली असते आणि म्हणूनच या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये अशा प्रकारच्या काही कथा असतात, कविता असतात, नाटक असतात किंवा इतर जे काही लेखन प्रकार असतात तर ती या ठिकाणी निवडलेली असतात किंवा निवडणं ते योग्य ठरत असतं. ते काही या ठिकाणी पाठ्यपुस्तकात वापरण्यासाठीच लिहिलेले असतात किंवा त्याचा उद्देश तो असतो असं नाही किंवा ते सुप्रसिद्ध लेखकांनी लिहिलेले असतात म्हणून त्यांचा समावेश असतो असं सुद्धा या ठिकाणी नाही किंवा ती सहज सोप्या भाषेत असतात असं नाही. तर ती सर्वात महत्वाचं म्हणजे अधिकृत भाषेत असतात आणि ती सहज भाषेत लिहिलेली असतात म्हणून ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे, शिक्षिका वर्गात एका महिन्यात 3 वेळा मौखिक आणि खुले पुस्तक चाचणी घेते. या मौखिक आणि खुले पुस्तक चाचणीला काय म्हणता येते? बघा, या ठिकाणी आपण सुद्धा एका महिन्यामध्ये 3 वेळा एखादी मौखिक आणि खुली पुस्तक चाचणी घेतो. म्हणजे एका महिन्यामध्ये, लक्षात घ्या, एका महिन्यात 3 वेळा. या ठिकाणी 3 महिन्यातून एकदा नाही, तर एका महिन्यात 3 वेळा एखादी तोंडी आणि ओपन बुक टेस्ट घेतली जाते. तर या मौखिक आणि खुली पुस्तक चाचणीला
काय म्हटलं जातं किंवा काय म्हणता येतं? सारांश मूल्यमापन, संस्कार मूल्यमापन, मौखिक आणि लिखित मूल्यमापन की संचयिका मूल्यमापन. आता या ठिकाणी बघा नियमित आहे किंवा या ठिकाणी आपण म्हणूया टप्प्याटप्प्याने आहे किंवा ठिकाणी एक ठराविक आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये 3 वेळा, पुढच्या महिन्यामध्ये 3 वेळा. तर अशा प्रकारे ही जी काही चाचणी आहे त्या ठिकाणी वारंवार घेतली जाते. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, एक तर याच्यामुळं जो काही संस्कार आहे किंवा ठिकाणी जी प्रॅक्टिस आहे, सराव आहे तो होत असतो. त्याच्यामुळं अशा प्रकारचे मौखिक आणि खुली पुस्तक चाचणी आहे, याला संस्कार मूल्यमापन असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 2. संस्कार मूल्यमापन म्हणजे या ठिकाणी ते रुजणं, या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस होणं, विद्यार्थ्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी सारखं-सारखं घोळणं, तर त्याला ठिकाणी संस्कार मूल्यमापन असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आणि शेवटचा आहे. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता बघा, कोणते विधान बरोबर आहे? संकेत भाषा ही फक्त संकेतांचा समूह असते. संकेत भाषेचे व्याकरण असते. जगात फक्त एक संकेत भाषा आहे. सर्वांनाच संकेत भाषा शिकता येणे शक्य नाही. आता संकेत भाषा म्हणजे जी काही साइन लँग्वेज असते तर ती. आता बघा जी साइन लँग्वेज असते, तर साइन लँग्वेजचं या ठिकाणी काय असतं? एक प्रकारचं व्याकरण असतं. आता बघा जे मूकबधिर विद्यार्थी असतात, तर त्यांची ही साइन लँग्वेज असते आणि ही जी काही साइन लँग्वेज आहे, ह्या साइन लँग्वेजची सुद्धा ठिकाणी एक प्रकारचं व्याकरण असतं. आपण ब्रेल लिपी बघतो. ब्रेल लिपीमध्ये सुद्धा एक प्रकारचे जे काही शब्द असतात, कोडिंग असतात त्या ठिकाणी असतात. म्हणजेच त्या भाषेत सुद्धा एक प्रकारचं व्याकरण आहे आणि ते व्याकरण त्या विद्यार्थ्यांना माहिती असतं. त्या विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिकवतात त्यांना ते माहिती असतं आणि म्हणून त्यांना ती साइन लँग्वेज या ठिकाणी बोलता येते किंवा या ठिकाणी ते चांगल्या प्रकारे ते ओळखू शकतात किंवा ते इतरांना त्यांनी त्या साइन लँग्वेज मधून त्यांच्याशी संवाद साधू शकतात. म्हणून संकेत भाषेचं व्याकरण असतं. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 22 डिसेंबर रोजी झालेल्या पेपर 2 मधील या ठिकाणी मराठी लँग्वेज दुसरी, तर याच्यामधील आपण महत्त्वाचे 15 पॅडागॉजीवरचे आधारित प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. त्या ठिकाणी हा लेक्चर सुद्धा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि इथून पुढचे सर्व व्हिडिओज अशाच प्रकारे पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपले मित्र तयारी करत असतील तर तुमच्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण इथून पुढे तुम्हाला सर्व जे विषय आहेत त्या विषयांचे सुद्धा व्हिडिओज या ठिकाणी लवकरच मिळतील आणि आपण मराठी या विषयाची अशाच प्रकारची काय तयारी आहे ती तयारी करून घेणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.